महानगरपालिका करत नाही, काम ठेकेदार करतात। पण प्रशासन म्हणून आपली काही जबाबदारी आहे। मला असं वाटते ऑलरेडी आमच्या महापौर हे ॲक्शन मोडमध्ये, मी उपमहापौरांशी पण आता गाडीत येताना त्यांनी शुभेच्छा देत असताना पण मी त्यांना तशी विनंती केली आणि आयुक्तांशी माननीय नगरविकास खात्याचे आणि उपमुख्यमंत्री हे मॉनिटर करतायत वॉर रूममध्ये। तशी परिस्थिती दुपारपर्यंत निवळे, कारण 2 नंतर परत भरती आहे आणि 2 नंतर हे पावसाचा असंच जर सरा राहिला तर अजून पाणी तुंबण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण शेवटी ओटी असल्यानंतर पूर्ण पाणी निसरायला वेळ लागेल। पण तशाच त्या सूचना मला वाटते माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत। मात्र भाऊ आपण पाहतोय की महापालिकेने दावा केला होता की आम्ही नालेसफाई केली आहे। याआधी देखील जेव्हा पाणी साचलं होतं त्या तुम्ही सांगितलं होतं आता पाणी साचणार नाही, परंतु पाऊस पडला आणि पाणी साचतं। पुढे महायुतीचं सरकार आहे, आता महापालिका ही जबाबदारी आहे आमची। महायुतीची सरकार असला तरी देखील ती जबाबदारी प्रशासनची पहिली येते आणि त्याच्यानंतर जे नॉन ऑफिशियल्स, मग लोकप्रतिनिधी असतील, मग ते महापौर उपमहापौर, पण मला वाटते त्या अँगलनी न बघता प्रशासन ज्या काय उणीव असेल तर ते काढून घेतील आणि त्यांची बाजू पण समजून घेणं मला वाटते गरजेचं आहे। बारिश हो रही है मुंबई में जगह जगह पेड़ गिर रहे हैं। आज बारिश की जो गतिमान है वो बहुत ज़्यादा है आज इसमें, और 2 बजे के बाद और भर्ती होने के बाद पानी का निसारा नहीं हो रहा है। मुझे ऐसा लगता है कि ऑलरेडी हमारे महापौर उपमहापौर एक्शन मोड में, प्रशासन भी एक्शन मोड पे, और परिस्थिति दोपहर तक के ठीक रहेगी, ऐसा मेरा मानना है। पेड़ गिरने वाले मामले में कुछ अधिकारियों को निलंबित किया गया है उनका। नहीं, कैसा है देखिए, ट्री कटिंग एक अलग अथॉरिटी है और ट्री कटिंग के लिए ऑलरेडी बीएमसी के पास फंड होता है जो करना है। अभी कुछ जगह के ऊपर उन्होंने क्यों नहीं किया, क्या नहीं किया, अगर कोई प्रशासकीय अधिकारी ने अगर गलती की होगी तो मुझे लगता है उसके ऊपर भी कार्रवाई करना पड़ेगा। अभी ये कहा कि सचिन आ गए हैं कि सचिन की पूरी टीम भी साथ में आने वाली है, क्या कहना चाहेंगे? वो सचिन ही काफी है ना, टीम की क्या जरूरत है? पहले मुझे तो मैच खेलने दो, कुछ स्कोर मुझे बनाने के बाद दूसरे प्लेयर को लाऊंगा। भाऊ आधी 25 वर्ष महानगरपालिकेत ठाकरेंची सत्ता होती तेव्हा देखील पाणी साचायचं, तेव्हा टीका व्हायची। आता महायुतीची सत्ता आहे तर आता नेमकं जबाबदार नाही, पण आताही देखील टीका आम्ही घेतोय ना, म्हणजे असं नाही की नाहीये, टीका घेण्याचं काम तर करतोय, पण टीका घेतली म्हणून आम्ही जबाबदारी टाळतोय असं नाही। फुल ॲक्शन मोडमध्ये आहेत आणि स्वतः आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री हे माननीय आयुक्तांबरोबर पूर्ण वॉर रूमवरती मॉनिटर करतायत। मी काल माझ्या भाषणात सांगितलं की, आणि अर्थात तो निर्णय माननीय अध्यक्ष सभापती यांचा आहे आणि म्हणून उपसभापती म्हणून घेऊन पण ज्यावेळी जिकडे मला बोलायचं असेल तर मी भूमिका माझी मांडेन। आणि माझं वैयक्तिक मत आहे की राज्यामध्ये जसं सत्तेतला पक्ष असलं पाहिजे तसं मजबूत संख्या किती जरी असली तरी देखील विरोधी पक्ष हे असलं पाहिजे, या मताचं मी आहे। परिसरामधून उपसभापती सचिन अहिर हे बोलत होते। दुपारी 2 नंतर पाण्याचा निचरा न होण्याची समस्या वाढू शकते असंही त्यांनी म्हटलेलं आहे। सचिन को खेलने दो, स्कोर बढ़ाने के बाद और प्लेयर लाऊंगा असंही त्यांनी म्हटलंय। सूचक विधान, ऑपरेशन टायगरवर सचिन अहिर यांनी सूचक विधान केल्याचं पाहायला मिळतंय।